नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत एकदम खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र बटाटा चिप्स किंवा वेफर्स। अगदी मस्त होतात। इथं आपण दोन प्रकारचे बटाटे चिप्स बनवणार आहोत। तर उन्हाळी वाळवणीमध्ये हा उपवासाचा पदार्थ सर्वांच्या घरी अगदी आवर्जून बनवला जातो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे असे खूप मोठे पण नाहीत, खूप बारीक पण नाहीत, असे मीडियम साईजचे बटाटे आहेत। तर इथं मी हा ओला बटाटा आहे, म्हणजे जसं की आपण शेतातून वगैरे काढतो तशा प्रकारचा हा बटाटा आहे। शक्यतो म्हणतात की चिप्स करण्यासाठी सुकलेला बटाटा किंवा वाळलेला बटाटा घ्यावा। तर हे दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये। तर इथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर ही सकाळीच पाण्यात घालायचे, म्हणजे ही जी साल आहे ती काढायला बरं पडतं। तर इथे माझ्याकडे साल काढण्यासाठी अशी 2-3 प्रकारचे आहेत, तुमच्या आवडीनुसार काढू शकता। आणि किसनी अशा प्रकारची मी इथं वापरलेली आहे। तुम्ही कुठल्या प्रकारचे बनवायचे त्याच्यानुसार वापरू शकता। तर आता आपण याचे साल काढून घेऊया। आणि बटाटे सकाळी पाण्यात घातल्यानंतर साल अशी व्यवस्थित निघल्या जाते। आता हे ते ओले बटाटे असल्यामुळे साल थोडीशी म्हणजे जास्त निघते आणि जाड निघते। तर त्यामुळे शक्यतो वाळलेला बटाटाच घ्यावा म्हणतात, पण याचे चिप्स जे आहे ते चवीला खमंग लागतात, त्यामुळे इथे मी घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण याचे पूर्ण साल काढून घेऊया बटाट्याचे। जास्त वेळ बटाटा पाण्यात ठेवल्यामुळे कडक होतो आणि साल काढायला बरं पडतं। आणि शिळा जरी बटाटा असला असा सुरकुत्या वगैरे पडलेला तरी तोही पाण्यामध्ये ठेवल्यानंतर असा टवटवीत असा होतो, त्यामुळे जास्त वेळ पाण्यात ठेवा म्हणजे साल काढायला बरं पडतं। काढून घेऊया। तर अशा प्रकारे मी पूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत। तर बघू शकता बटाटा अगदी कडक असा झालेला आहे आणि ताजा बटाटा असल्यामुळे हा थोडासा पिवळसर असा हा बटाटा असतो आणि थोडासा गोड लागतो हा बटाटा। ओलसर असल्यामुळे कदाचित लागत असेल। आणि जो पांढरा बटाटा असतो सुकलेला तो फिक्का लागतो, हा फरक ह्या दोन्हीमधला आहे। तर आता ह्याचे पूर्ण साल काढून घेतलेत। आता आपण याचे चिप्स बनवून घेऊया। तर इथं मी अशा प्रकारची ही किसणी घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार स्टीलची भेटते किंवा आणखीन साधीवाली भेटते, कुठलीही वापरली तरीही चालतं। आणि चिप्स करताना थोडेसे पातळ चिप्स करायचे, म्हणजे जेणेकरून आता कसं ते सकाळी बटाटे पाण्यात भिजत घातल्यामुळे थोडंसं पाण्यात पडल्यानंतर ते जाडसरच वाटतात, म्हणजे कडक होतात हे चिप्स। नंतर सुकल्यानंतर ते पातळ होतात। खूप पण पातळ करायचे नाहीत, नाही तर तळताना बटाट्याची चिप्स जे आहे ते करपल्या जातात। त्यामुळे थोडेसे साईज जे आहे ती मीडियम अशी ठेवायची, खूप पातळ नाही आणि खूप पण जाड नाही अशा प्रकारे। तर हे जे खालती पडतात ते तुम्हाला दिसत असतील तर बघा, पातळ करून घ्यायचे आहेत। तर इथं आपण बटाटे सर्व खिसून परत ह्याला 2-3 पाण्याने धुवून अशा प्रकारे घेतलेले आहेत। याच्यात छोटी आपली लाल सुपारी असते तेवढा तुरटीचा खडा टाकताना माझ्याकडून दाखवायचं राहून गेलेलं आहे। ते तुम्ही आपण जेव्हा चिप्स तयार करून रात्रभर ठेवतो तेव्हाच टाकून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपण या पाण्यामध्ये वगैरे तुरटी टाकत नाही, यामुळे चिप्सची चव जी आहे ती छान लागते। त्यामुळे संध्याकाळीच टाकायचं, म्हणजे काय होतं की याचं जे घाण पाणी वगैरे आहे निघणारं ते निघलं जातं। तर इथे मी सकाळी जेवढं आपले चिप्स बुडतील इतपत म्हणजेच अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे। याच्यामध्ये 5 चमचे मोठं मीठ वापरलेलं आहे मी इथं। तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल, पण मोठ्या मिठाने चिप्सची चव छान लागते। तर इथं बटाटेचे चिप्स जे आहेत ते पाण्यातून काढून घेतलेले आहेत। तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे, नाहीतर उकळी न येता चिप्स टाकले तर चिप्स जे आहेत ते असे मुरल्या जातात आणि परत त्याचे तुकडे वगैरे पडतात सुकायला घालताना। तर त्यामुळे पाणी छान खळखळून उकळू द्यायचं आणि गॅस जे आहे ती मोठाच ठेवायचा। म्हणजे काय होतं, आपण थंड चिप्स त्याच्यामध्ये टाकतो गरम पाण्यामध्ये, मग पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळे थंड झाल्यासारखं पाणी होतं। त्यामुळे गॅस जे आहे ती मोठाच ठेवायचा, म्हणजे पटकन आणखीन पाणी उकळलं जाईल। तर आता हे पूर्ण चिप्स इथे मी 4 किलोचे केले, पातेलं मोठं असल्यामुळे पूर्ण चिप्स एकाच ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे डबल टाकायची गरज पडत नाही। का तर याला थोडंसं चिप्स जे आहे ती गरम झाले की परत याचे निम्म्यापर्यंत जातात, त्यामुळे मी सर्व चिप्स एकदम टाकून घेतलेले आहेत। तसं पण एका मोठ्या पातेल्यामध्ये 5 किलोपर्यंत हे चिप्स बसतात। तर आता हे पूर्ण चिप्स आपले टाकून झालेले आहेत आणि टाकल्यानंतर परत याला ढवळून घ्यायचं। मीठ विरघळलेलं असल्यामुळे पूर्ण चिप्सला ते मीठ लागायला हवं, त्यामुळे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला ही चिप्स। एखादं झारणं असं घ्यायचं आणि त्याने हे चिप्स बुडापासून हलवून घ्यायचे, म्हणजे खालचे चिप्स वरती करायचे, वरचे चिप्स खाली गेले पाहिजे। नाहीतर काय होतं, न हलवता असं जर सोडले तुम्ही तर मग चिप्स जे आहे ते खालचे जास्त शिजल्या जातील आणि वरचे तसेच राहतील। त्यामुळे ह्याला उकळीपर्यंत 2 ते 3 वेळा याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत। तर आता आपण ह्याच्यावर प्लेट झाकून घेतलेली आहे। तर थोडेसे याला असं फेस आल्यासारखं येतो, याचा अर्थ थोडंसं पाणी गरम झाले। परत एकदा मी ह्याला हलवून घेत आहे, म्हणजे
आपल्याला याच्यामध्ये जास्त असं काही करायची गरज पडत नाही, का तर एक अतिशय सोपी ट्रिक सांगितलेली आहे मी. जेव्हा आपले चिप्स जे आहे ते तयार होतात, फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे खळखळून अशी, तेव्हा आपले चिप्स तयार होतात. याला परत परत चेक करायचं नाही किंवा नख वगैरे टोपून बघायची गरज पडत नाही. तरीही मी याच्यामध्ये पाहिलेलं आहे, पण काहीच होत नाही, का तर आणखीन ही गरमच व्यवस्थित झालेले नाही आहेत. त्यामुळे आता ही परत मी ढवळून घेतल्यानंतर परत त्याच्यावर ताट झाकून घेऊया. आता असं 2-3 वेळा मी करून घेतलेलं आहे. तर बघा आणखीन एकदा परत जास्त फेस आलेला आहे. परत याला मी एकदा हलवले. इथे मी व्हिडिओ स्किप केलेला नाही, का तर पहिल्यांदा जरी चिप्स बनवत असेल तुमचे चिप्स जे आहे ते चुकणार नाही. त्यामुळे तर अशा प्रकारे जर केलं तर एकदम छान आणि मस्त तुमचे चिप्स पहिल्यांदा जरी करत असाल तरी होतील. तर आता आपण एकदा आणखीन ढवळून घेऊन परत याला झाकून घ्यायचं आहे. आणि फेस आल्यासारखं जास्त वाटत असेल तर ह्या फेस साईडनं काढून घेतला तरी चालतं किंवा नाही काढला तरी चालतं. तर प्रत्येक वेळी आपण असं छान असं हलवून घेतलेले चिप्स, म्हणजे खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली ही आवर्जून करायची आहे. म्हणजे आपले चिप्स खालचीच फक्त शिजणार नाहीत यामुळे. आणि जेव्हा आपण हे ठेवतो परत परत आपल्याला चेक करायचं आहे की पाण्याला उकळी आली आहे का कशी. नाहीतर काय कराल की तसंच जर ठेवून दिलं तर खालचे जे चिप्स आहेत ते खूप शिजल्या जातील. त्यामुळे तिथंच थांबून हे परत परत आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे मी जी ज्वारी चाळायची चाळणी असते ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यावरती आपण चिप्स टाकणार आहेत, म्हणजे पाणी पटकन याचं निघल्या जातं. त्यामुळे असं गाळणीवर वगैरे टाकायची दुसऱ्या गरज नाही पडत. तर आता आपण हे चेक करूयात की पाण्याला उकळी आली आहे का कशी ते. तर बघू शकता पाण्याला एकदम खळखळून अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्या अगोदर 3 ते 4 वेळा हे हलवून घेतले होते चिप्स खालच्या बाजूवरील वरची खाली करून. तर आता पण एकदा परत हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून एकदा छान खळखळून उकळी आली सर्व बाजूनी की समजायचे आपले चिप्स जे आहेत ते सॉफ्ट झालेले आहेत आणि होतात एवढ्या वेळेमध्ये. परत परत ह्याला असं नख टोबून वगैरे बघायची गरज पडत नाही. फक्त पाण्याकडे लक्ष ठेवायचं की पाणी कितपत उकळते याच्यानुसार. जसं की आपण पाहिलं तेव्हा ताट उघडलं तेव्हा अगदी असं खळखळून उकळी येत होती. तर आता इथं खालती एक पातेलं ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली. आता या चाळणीवरती आपण थोडे थोडेचे हे चिप्स जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. तर अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काही करायची गरज नाही. आणि चिप्स बघू शकता थोडेसे ट्रान्सफर दिसत आहेत, म्हणजे थोडंसं काचेसारखा कलर याचा झालेला आहे, पांढरे नाही. तर अशी छान खळखळून उकळी आल्यानंतर आपली चिप्स जे आहे ते तयार होतात. तर आता हे पूर्ण चिप्स एका चाळणीमध्ये आरामात बसतात. ही मोठी चाळणी आहे, एकदम होतं, त्यामुळे मी या चाळणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता झारण्याने काढताना थोडंसं पोळतं हाताला, किंवा झारणं छोटं असल्यामुळे तर जी पुरणाची वगैरे गाळणी असते तर झारण्याने काढताना थोडंसं हाताला चटके बसायला लागले. त्यामुळे मी पुरणाची गाळणी घेतली आणि त्याला पकडून अगदी थोडं थोडं म्हणजे अर्धीच चाळणी भरून ही काढलेले आहेत. पूर्ण भरून जर काढली तर चाळणी जी आहे ती नाजूक असते, तुटल्या जाऊ शकते. त्यामुळे थोडे थोडेसे चिप्स असे काढून घ्यायचे आहेत. असं काढताना काय होतं की एक ना एक चिप्स या चाळणीमध्ये येतो, म्हणजे असं आजूबाजूला गळत वगैरे नाही. आणि जी छोटे मोठे चिप्स झालेले आहेत तेही निघतात. तर आता मी हे उकडून घेतल्यानंतर चिप्स थोडे थंड झाल्यानंतर आपण असे प्लॅस्टिकच्या पन्नीवर म्हणजे गच्चीवरच डायरेक्ट मी टाकलेले आहेत. तुम्ही ही सावलीतसुद्धा फॅनखालीसुद्धा सुकू शकता, का तर मोठ्या शहरामध्ये टेरेस वगैरे नसतं. त्यामुळे अगदी एवढं की एक दिवसात सुकण्याच्या ऐवजी 2 ते 3 दिवस लागू शकतात सावलीत सुकवण्यासाठी. तर अशा प्रकारे सर्व चिप्स आपण सुकायला घालून घेऊयात. आणि सुकायला घालताना थोडंसं ही जिकिरीचं काम वाटतं, का तर बनवायला आपण 10 किलोचे अगदी तासाभरात सुद्धा बनवू शकतो, पण सुकायला घालताना कमीत कमी 2-3 व्यक्ती तरी लागतात एवढं सुकाय घालण्यासाठी. तर इथं मी पूर्ण चिप्स जे आहेत ते अशा प्रकारे एक एक चिप्स करून असं प्लॅस्टिकच्या पन्नीवर याच्यासाठी टाकलेत की याला चिपटून वगैरे राहत नाहीत आणि पटकन असं सुकतात. तर पूर्ण चिप्स आपण हे अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत. ऊन खूप कडक असल्यामुळे हे चिप्स एका दिवसामध्ये एकदम कडकडीत असे सुकल्या जातात. तर बघू शकता आपले चिप्स अगदी मस्त वाळलेले आहेत आणि एकदम पातळ असे चिप्स झालेत. फक्त थोडेसे अगदी पिवळसर होतात, खूप नाही पण थोडेसे होतात. जसे की पांढरे शुभ्र किंवा सुकलेले बटाट्याचे होतात पांढरे शुभ्र, तसे एवढे होत नाहीत, पण चवीला खूप मस्त असे लागतात. त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता आपण हे चिप्स तळून पाहूयात. तळल्यानंतर सुद्धा ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आता थोडेसे पिवळसर दिसतात, नंतर सुद्धा हे असेच दिसत असतील तर एकदम पांढरे शुभ्र होतात, चवीला सुद्धा खमंग होतात. पण ओल्या बटाट्याचे चिप्स मला याच्यासाठी आवडतात की चवीला अतिशय छान लागतात त्यामुळे. तर आता आपण हे चिप्स तळून पाहूयात. तर तेल जे आहे ती कडकडीत गरम करायचं आहे. परत तेल गरम झाल्यानंतर गॅस जे आहे ती मीडियम करून घ्यायचा आहे.
मग चिप्स टाकल्यानंतर आपले चिप्स करपणार नाहीत किंवा लालसर होणार नाहीत. आणि चिप्स टाकले की पटकन ते काही दोन्ही बाजूंना तळायचे नसतात, त्यामुळे पटकन असे काढून घ्यायचे म्हणजे लालसर आपले चिप्स होणार नाहीत. तर बघू शकता दिसताना सुद्धा दिसतात की किती छान असे हे आपले चिप्स तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र सुद्धा झालेत आणि अगदी खुसखुशीत असे होतात. आणि आपण जेव्हा चिप्स उकडायला टाकले होते तेव्हा तुरटी टाकली नाही, त्याच्यामुळे चवीमध्ये बराचसा फरक पडतो आणि चिप्स चवीला बिलकुल चांगले लागत नाही. त्यामुळे उकळताना तुरटीचा वापर बिलकुल करायचा नाही. जेव्हा रात्री आपण बनवून ठेवतो तेव्हाच करायचा आहे. आता आपण इथं सुकलेले किंवा वाळलेले बटाट्याचे चिप्स बनवतोय, म्हणजे जुना बटाटा. तर इथं खूप मोठा नाही किंवा खूप छोटा नाही, अशा प्रकारे का तर इथं डिझाईनचे चिप्स बनवायचे, त्यासाठी अशा प्रकारचा बटाटा लागतो. खूप मोठा बटाटा जर घेतला तर त्याची जाळी जी आहे किंवा जी त्याची डिझाईन आहे ती पाण्यात असं विरघळल्यासारखी होतात. त्यामुळे छोटेच बटाटे घ्यायचे डिझाईनचे बनवत असाल तर इथं मी सुकलेले म्हणजे माझ्याकडे बटाटे होते म्हणून म्हटलं की हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आता याची ही सालं काढून घेऊया आपण. तर इथं हे बटाटे 1 किलो घेतलेले आहेत मी. याची प्रोसेस त्याच्यासारखीच आहे सेम, पण याचे डिझाईन वगैरे किंवा कसे होतात हे आपण पाहूयात. तर पूर्ण बटाट्याच्या आपण साली काढून घेऊया. ह्या बटाट्याच्या साली काढल्यानंतर हा बटाटा अगदी शुभ्र असा दिसतो, पिवळसर बिलकुल दिसत नाही. हा फरक ह्याच्यामध्ये असतो ताज्या बटाट्यामध्ये आणि जुन्या बटाट्यामध्ये. तर एवढासा तुरटीचा खडा परत आपण याच्यामध्ये सुद्धा ॲड करणार आहोत. तर आता आपण याचे चिप्स बनवून घेऊया. तर आपण याचे डिझाईनचे चिप्स बनवतोय. तर एकाच किसणीमध्ये हे 2 प्रकार आपल्याला करता येतात. माझ्याकडे आहे म्हणून मी बनवले, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेन ह्याने बनवलं तरी चालतं. पण डिझाईनचं करताना काय करायचं, एकदा उभं धरायचं आणि एकदा आडवं धरायचं, म्हणजे जसं की जाळी वगैरे असते बघा, तशा प्रकारे हे चिप्स होतात आणि दिसायला खूप छान दिसतात. लहान मुलं तर खूप आवडीनं खातात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. थोडंसं वेगळं काहीतरी, जेव्हा पाहुणे वगैरे येतात किंवा आपल्याला सुद्धा कधीतरी म्हणजे मसाला वगैरे त्याच्यावर व्यवस्थित टाकला तर चवीला छान होतात. एकदा उभा बटाटा धरला तर एकदा आडवा करायचं, म्हणजे ती जाळी जी आहे ती तयार होते आणि त्याची डिझाईन छान उमटल्या जाते. तर इथे मी सर्व चिप्स जे आहेत ते 1 किलोचे असे डिझाईनचे बनवलेले आहेत. आणि जर का तुम्ही दुकानावर वगैरे ही चिप्स विकत असाल तरी पण हा पर्याय तुमच्याकडे छान आहे, म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही बनवून सुद्धा विकू शकता. तर इथं जर का तुम्ही 2 किलो बटाट्याची चिप्स बनवली तर तुम्हाला पाव किलो तयार मिळतात. तर त्याच्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता हे चिप्स किती पांढरे शुभ्र दिसत आहेत, पिवळं बिलकुल दिसत नाही. जुना बटाटा असल्यामुळे हा फरक पडतो. पांढरे शुभ्र होतात आणि सुकल्यानंतर सुद्धा पांढरे शुभ्रच दिसतात. तर जाळी असल्यामुळे जिथं तुम्ही विकता ते सुद्धा किंवा रुकवतासाठी वगैरे सुद्धा विकू शकता. अशा प्रकारे घर बसल्या उद्योग करत असाल पापडचा वगैरे तर अशा प्रकारे ठेवू शकता. इथं पण अगदी छोटासा तुरटीचा खडा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथं पण माझ्याकडून चुकून राहायला टाकायचा. तर आता आपण इथं गरम पाणी ठेवलेलं आहे चिप्स उकळण्यासाठी. इथं मीठ मी 1/4 चमचा टाकून घेतलेला आहे. इथं बारीक मिठाचा वापर केलेला आहे. इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे. मीठ टाकल्यानंतर ढवळून घ्यायचं आहे. ढवळल्यानंतर हे चिप्स जे आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचेत. टाकल्यानंतर गॅस जे आहे ती मोठाच ठेवायचा, गॅस बारीक करायचा नाही. आणि हे डिझाईनचे चिप्स असल्यामुळे याला सतत चेक करावं लागतं, नाहीतर खूप जर असे शिजले गेले तर परत ह्याला टाकताना खूप परेशानी होते, काय करावं परत कळत नाही. त्यामुळे सतत ह्याला चेक करायचं आहे. तर इथं मी हे चिप्सला झाकून बिलकुल ठेवलेलं नाही आणि उघडच पातेलं असं असताना सतत 2-4 वेळा असं ढवळून घेऊन आपण याला फास्ट गॅसवरच शिजवून घेतलेलं आहे. 2-3 वेळा ढवळून घेतल्यानंतर थोडीशी उकळी आली की आपण ही चिप्स बाजूला करून घेतोय. तर हे चिप्स बघू शकता एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि अशा गाळणीवर इथे थोडेसे असल्यामुळे मी स्टीलच्या गाळणीचा वापर केलेला आहे. तर मगाशीच्या चिप्समध्ये आणि ह्या चिप्समध्ये फरक बघू शकता. तर हे चिप्स दिसायला सुद्धा वाळल्यानंतर सुद्धा पांढरे शुभ्र जास्त दिसतात. तर अशा प्रकारे सर्व चिप्स जे आहेत ते आपण काढून घेऊया. चिप्स थोडेसे थंड झाले की परत एखाद्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिकच्या पन्नीवर कशावर जरी सुकवून घेतले तरीही चालते. तर बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त डिझाईनचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. तर हे चिप्स आपण तळून पाहूयात. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे चिप्स नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि परत गॅस मिडियम करायचा. तर बघू शकता एकदम पांढरे शुभ्र असे कापसासारखे हे चिप्स होतात. आणि खूप तेल गरम जर झालं असेल तर व्यवस्थित थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर चिप्स एखादा टाकून परत चेक करायचं आहे, म्हणजे पटकन असं. तर बघू शकता किती पांढरं शुभ्र आणि मस्त जाळी दिसते. तर आता आपण थोडेसे जास्त चिप्स टाकून घेऊया. तेल मस्त गरम झाले कडकडीत. आता हे बघा, आणि थोडंसं मोठं झारे घेतला तर पटकन निघतात. एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे छान डिझाईनचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण सर्व चिप्स तळून घेऊया.
तर आणखीन एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता, टाकल्यानंतर पटकन थोडंसं हलवून घेतलं की लगेचच हे चिप्स काढून घ्यायचे आहेत. इतक्या सुंदर आणि सुरेख दिसतात. छोटे मुलं तर खूप आवडीनं याचा मसाला वगैरे सेपरेट करून ठेवला तर ऐन वेळेला ते तुम्हाला कामाला येऊ शकतो. तर बघू शकता, एकदम मस्त असे आणि दिसायला सुरेख हे चिप्स तयार झालेले आहेत. तर 2 प्रकारचे चिप्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.